यावर मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नावर मी तुमचे विचार, अनुभव आणि मार्गदर्शन समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुमच्या विचारांमधून समाजामध्ये जनजागृती निर्माण होईल आणि आदिवासी भागाचा विकासासाठी नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. तर पुनश्च तुमचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी. त्यानंतर आता काही प्रश्न तुम्हाला मी विचारतो की आज आदिवासी समाजाच्या आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना जल, जंगल, जमीन, संस्कृती आणि अस्तित्वावर भांडवलशाही धोरणे, सरकारी हातोडे आणि बुलडोजर चालताना दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत समाजाच्या हक्कासाठी लढणारे, नेतृत्व करणारे आणि आदिवासी नेते मात्र अपेक्षितपणे ठाम भूमिका घेताना दिसत नाही, अशी समाजाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की आदिवासींच्या अस्तित्वाची लढाई करण्यामध्ये नेते गप्प का आहे आणि समाजाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात कमीपणा का दिसतो? मुळातच भारतीय राज्यघटनेने जी इथली जी काही राजकीय व्यवस्था आपल्याला दिलेली आहे त्या राजकीय व्यवस्थेत आदिवासींचं राजकारण जे आहे ते आपल्याला संविधानाच्या अंतर्भूत दिसते. त्या अनुषंगाने आपल्याला ह्या ज्या काही राखीव जागा आहे, जिथले आपले आमदार आहेत, खासदार आहेत, ते निवडून येतात आणि त्या राखीव जागाची मांडणी जी आहे ती मुळातच आदिवासींचे जे प्रश्न जे मेनस्ट्रीम समाजापेक्षा वेगळे आहेत आणि त्यांना वेगळं संरक्षण जे आपण अभिप्रेत केलेलं आहे त्या संरक्षणाच्या अनुषंगानं इथल्या ज्या काही राजकीय नेते, मग ते राखीव जागेतून निवडून येणारे आदिवासी नेते असतील, त्यांनी विधिमंडळात ज्यावेळी एखादा कायदा, मग तो आदिवासींच्या हिताचा असो किंवा एक सामान्य माणसाच्या हिताचा असो, त्याच्यात आदिवासींचं असणारं हित, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेता आदिवासींची बाजू जी आहे ती कायद्यात रिफ्लेक्ट होणं अभिप्रेत होतं. दुसरी गोष्ट की विकासाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या ज्यावेळी फ्रेम केल्या जातील, बनवल्या जातील, त्यावेळी ह्या राजकीय नेत्यांनी आदिवासी समाजातून ते येत असल्यामुळं आदिवासींना कुठल्या योजना ज्या खरंच गरजेच्या आहेत आणि त्याद्वारे आदिवासींचा विकास साधला जाईल अशावर काम करणं अभिप्रेत होतं. आणि ते आहे नाही का 1950 पासून तर आजपर्यंत आपण करत आलो. परंतु परिस्थिती ही आहे की 1950ला जी आदिवासींकडे जमीन होती ती आज नाही. आदिवासींकडे जी काही संपदा होती, जंगल होतं म्हणा, जल होतं, इथली जमीन होती, हे सगळी जी काही साधनं आहेत ती एका बाजूला जंगलवर आधारित जे काय आहे, वेगवेगळी संरक्षण जी आहेत ती कायद्याच्या माध्यमातून लादली गेली. दुसरी गोष्ट की आदिवासींचे नेते आदिवासींच्या हक्कासाठी बोलतील, भांडतील म्हणून आपण त्यांना विधिमंडळात, मग ते राज्य विधिमंडळ असेल किंवा संसद असेल, इथं पाठवलं. परंतु आतापर्यंत हे पक्ष आणि पार्टीच्या दबावामुळं म्हणा किंवा आदिवासींच्या अज्ञानतेमुळं म्हणा, आदिवासी नेत्यांनी कधीही आदिवासींच्या ज्या काही सामाजिक आणि राजकीय मुद्दे जे होते त्याला विधिमंडळात सादर केल्याचं दिसून येत नाही. त्यामुळं काय झालं की ह्या जी काही मुख्य पार्ट्या आहेत, बीजेपी असो, काँग्रेस असो किंवा या मुख्य पार्ट्यांनी आदिवासींचा राजकारणापुरता फायदा घेतला आणि आदिवासींच्या हाती काही चाललं नाही. आदिवासींची तेवढ्यात जमीन हिसकावली गेली, आदिवासींची सगळी संसाधनं हिसकावली गेली आणि आदिवासी भागात आजही लोकांना पायाभूत सोयी सुविधा नाही, पाणी प्यायला नाही, त्यांना रोजगार नाही स्थानिक जागी, त्यांना शिक्षणासाठी बाहेर गावी टेम्पो भरून, जसे लेबर आहे नाही का गुजरातमध्ये स्थलांतरित करतात, तिथली सातपुड्यातली पोरं, आदिवासींची पोरं टेम्पो भरून कुठंतरी आश्रमशाळेत किंवा कुठल्या तरी या ठिकाणी नेली जातात. अशी ही परिस्थिती असताना मग हे प्रश्न ज्यावेळी प्रकर्षानं आपल्या सर्वांच्या अनुषंगानं मांडले गेले पाहिजे, तिथं आपले नेते जे आहेत ते आपल्या तुंबड्या भरण्यात या ठिकाणी हे आहेत असं मला दिसून येते आणि इथं आपल्या प्रश्नांना कुठंतरी बगल दिली गेलेली असं मला वाटते. त्यामुळं आदिवासी अज्ञान होता, गरीब होता, निरीक्षर होता, हे आपण मान्य करून इथल्या ज्या राजकीय पुढाऱ्यांवर आपण जबाबदारी दिली होती त्यांनी ती सक्षमपणे पार पाडली नाही असं मला दिसून येते. मग तो नेता कोणताही असो, कोणत्याही पार्टीचा असो.